तुम्ही 11 घोटाळे समोर आणलेले होते अधिवेशनाच्या अगदी तोंडावर आणि त्या दिवशी सगळीकडे त्याची चर्चा झाली. मात्र तुमच्या पक्षाकडून त्याला जसा सपोर्ट मिळायला हवा होता तसा मिळाला असं तुम्हाला वाटतं का? कारण योगायोगाने ती फाईल इथं मी आणलेली आहे. हां, म्हणजे तो प्रश्न मी अशा अनुषंगाने बघतो याच्याकडे, की ज्यावेळी 10 वर्षांपूर्वी 11 वर्षांपूर्वी ज्यावेळी राज्यातले असतील, म्हणजे अगदी आदर्शसारखा घोटाळा असेल किंवा सिंचन घोटाळ्याचे आरोप होतील किंवा केंद्रामध्ये 2G स्कॅम होता, त्यावेळी सिनियरपासून ज्युनियरपर्यंत, वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत विरोधी पक्षाचे सगळे नेते रान उठवायचे. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याच्यावर आंदोलनं व्हायची, पत्रकार परिषदा व्हायच्या, लोक बोलायचे. तुम्ही एवढं स्टफ दिलेलं आहे, एवढा मोठा कंटेंट तुम्ही समोर आणलेला आहे, मात्र त्या अनुषंगाने तुम्ही सोडलात तर तुमचाच पक्ष त्याच्यावर फार सिरियस आहे असं दिसत नाही. नाही, सिरियस नक्कीच आहेत. पवार साहेबांचा पाठिंबा नेहमी राहतो, सुप्रियाताईंचा तिथं राहतो. पण कधी कसं असतं की आता काही लोक म्हणतात रोहित पवार फारच जास्त आक्रमक आहे, रोहित पवारला फार ॲस्पिरेशन आहे, रोहित पवारला फार कमी वेळात मोठं व्हायचं आहे. आता पण रोहित पवार जे बोलतो, जे खरं आहे तेच तिथं बोलतो ना. आता दुसरं, आपण जर टेस्ट मॅच सारखं T20मध्ये खेळायला लागलो तर थोडी आपण तिथं स्कोअर करणार आहोत. आता टाईम बदलतात, विचार तोच ठेवायचा आहे, पण पद्धत तर बदलावी लागेल. आणि ही जी पद्धत आहे कदाचित काही लोकांना आवडत नसावी. आणि त्या म्हणजे कुणाला तुम्ही बोलू शकता? तसं नाही, मी जनरली जे माझ्यावर कॉमेंट करतात, माझ्यावर त्या ठिकाणी बोलतात, अशा लोकांना ते आवडत नसावं. पण त्यांना आवडतं का नाही आवडत याच्यापेक्षा लोकांना काय आवडतं आणि लोकांसाठी काय महत्त्वाचं आहे या हेतूतून मी काम करत आलेलो आहे. त्यामुळे मी जे मुद्दे मांडले, माझ्याकडे पुरावे आहेत. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर बघितलं, या सरकारमध्ये कुरगुड्या करण्यास का होईना, पण ते मुद्दे सरकारमधल्या काही नेत्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला अडचणीत आणण्यासाठी त्यातले काही मुद्दे तिथं हातात घेतलेले आहेत. पण प्रॉब्लेम एवढाच आहे, फक्त एन्क्वायरी लावतात, त्या नेत्यावर कारवाई करत नाहीत. तुमचं असंही एक स्टेटमेंट होतं की पक्षाचा पाठिंबा असो किंवा नसो, मी आमदार म्हणून माझी कामं करत राहणार. आणि त्याच्याच पुढचं वाक्य तुम्ही असं म्हणालात की मला पवार साहेबांचा पहिल्यापासून सपोर्ट राहिलेला आहे. काय फरक आहे पक्षाचा पाठिंबा असणं आणि पवार साहेबांचा सपोर्ट असणं यामध्ये? नाही, पवार साहेबांच्या विचाराने आम्ही सर्वजण काम करतो. पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते. आणि पवार साहेब नेहमी महाराष्ट्र प्रथम, मराठी माणूस प्रथम अशा पद्धतीने काम करत आलेले आहेत. आणि जेव्हा केव्हा एखादा मुद्दा मी घेतो जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, लोकांचा, पवार साहेबांचा पाठिंबा त्या ठिकाणी नेहमीच आहे. जेव्हा मी युवा संघर्ष यात्रा 800 किलोमीटरची केली होती, साहेबांचा सपोर्ट तिथं होता. एखादा मुद्दा मी जेव्हा मांडतो, नाही तर माझ्यावर जेव्हा कारवाई केली जाते, कारण का मी लोकांचा मुद्दा मांडतो, जसं ईडीची कारवाई, पवार साहेब स्वतः वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आले, पाठिंबा दिला. एक कार्यकर्त्यासाठी एक ती फार महत्वाची गोष्ट आहे. पण तुम्ही उदाहरण देऊन सांगू शकलात की एखाद्या गोष्टीला पवार साहेबांचा पाठिंबा आहे पण पक्षातून समर्थन मिळत नाही. मग कधी कुठलं उदाहरण? कधी कसं होतं, मग पवार साहेबांचा पाठिंबा असतो, पण आता समजा जेव्हा मी युवा संघर्ष यात्रा करत होतो तेव्हा तिथं कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता, हे होता. पण ती एक सामाजिक विषय असल्यामुळे कदाचित त्यावेळेस पार्टी इन्व्हॉल्व नाही झाली. लोकांचं मत होतं की पार्टीला सपोर्ट केला, असं नाही. आम्ही शांततेत तिथं चाललो. तिथं कदाचित कम्युनिकेशन गॅप आमच्यात आणि पार्टीमध्ये त्या ठिकाणी असू शकतो. आणि त्यामुळे तो विषय मी त्या ठिकाणी घेतला असला तरी आज आमच्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी नेते, जयंत पाटील साहेब अनुभवी आहेत, आव्हाड साहेब त्याच्यामध्ये आहेत, देशमुख साहेब आहेत. आणि हे नक्कीच नेहमी आम्हाला तिथं मार्गदर्शन करत असतात. हेच अनुभवी स्टाईलमध्ये फरक आहे आमच्या. हेच अनुभवी नेते सरकार विरोधात बोलत नाही असं तुम्ही म्हणाला होतात. हे कोण अनुभवी नेते बोलत नाही त्यातले? नाही, विषय एवढाच आहे, लोकांना माहिती आहे कोण बोलतं आणि कोण बोलत नाही. माझं एकच म्हणणं आहे की लोकांना जर माहीत असेल की अनुभव असताना सुद्धा तुम्ही बोलत नाही, तर माझं एकच मत आहे की बोलायला लागलं पाहिजे. सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे, लोकांच्या बाजूली बोललं पाहिजे. आता ते कोण अनुभवी नेते हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण या अधिवेशनामध्ये काही लोक आता बोलायला लागलेत, काही उद्या जाऊन बोलतील, पण बोललं पाहिजे, एवढंच माझं मत आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. महाविकास आघाडीचा जो विषय, 2019ला महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली.